हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र दया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। आपण 6व्या अध्यायातील 17व्या श्लोकाचा विचार आपण करायला सुरुवात केलेला होता आणि ज्ञानेश्वरीमधील 349 नंबरपर्यंतच्या ओवीचा विचार आपण मागच्या चिंतनामध्ये केलेला आहे। युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भूती दुःख। अगोदरच्या 18व्या 16व्या श्लोकामध्ये अति काय करू नये हे सांगितलेलं आहे आणि 17व्या श्लोकामध्ये नेमकं कसं करावं हे सांगितलेलं आहे। बरेच वेळा करू नका असं खूप वेळा सांगितलं जातं, पण काय करा हे सांगितलं जात नाही। हा मुद्दा त्यातला आहे। भगवद्गीतेनं ती गोष्ट लक्षात ठेवून सांगितलेली आहे की जे करायचं नाही, अति काय करू नका, तर अति झोप घेऊ नका, अति खाऊ नका, अति जागू नका, ह्या सगळ्या गोष्टी वर्णन केल्या। मग अति करू नका तर केवढं करायला पाहिजे, काय करायचं, तर युक्त आहार का मग शब्द वापरा, विहार युक्त चेष्टस्य युक्त स्वप्नावबोधस्य, या 2-3 गोष्टी आता 17व्या श्लोकामध्ये सांगायला सुरुवात केलेल्या आहेत। आणि माऊलींनी पहिल्याच 351 नंबरच्या ओळीमध्ये बऱ्यापैकी त्याचा विचार करून ठेवलेला आहे। सगळं नियमबद्ध असावं असं वर्णन केलेलं आहे। नियमात असं नियम पाळावेत, पण नियमामध्ये स्वतःला इतकं बांधून घेऊ नये की त्याचं ओझं बनावं। नियमाचं ओझं ज्यावेळी बनतं ना, त्यावेळी ते नियमसुद्धा त्रासदायक व्हायला लागतात। आपलं रोजचं जीवन व्यवस्थित आणि सूत्रबद्ध पद्धतीनं व्हावं अशी एक इच्छा शास्त्राची आहे आणि त्यामुळे त्या इच्छेप्रमाणे आपण सूत्रबद्ध असेल ना, तर तो नियम असाच असायला पाहिजे आणि तसाच असायला पाहिजे, याला काय अर्थ राहत नाही। काही वेळा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये नियम बदलावे लागतात, काही वेळा एखादी परिस्थिती पाहून नियम बदलावे लागतात, अशा गोष्टी घडू शकतात। त्यामुळं नियमाशिवाय राहू नये आणि नियमामध्ये अडकू नये सुद्धा, या 2 गोष्टीचा विचार इथं आता वर्णन करताना माऊली बोलतात की युक्त आहार विहारस्य, आपला आहार कसा युक्त असला पाहिजे, विहार युक्त असला पाहिजे आणि आपली कर्माचरण जे आहे ते युक्त म्हणजे शास्त्राला धरून असलं पाहिजे कर्माचरण। दुसरी गोष्ट ते मर्यादित असलं पाहिजे, कुठलीही गोष्ट मर्यादित असली पाहिजे। आणि तिसरा शब्द वापरलेला आहे, आपली जागृतीने निद्रा सुद्धा आहे ती यथायोग्य असली पाहिजे। म्हणजे सगळं यथायोग्य असावं असं शास्त्रांचं सांगणं आहे। ज्यावेळी एखादी गोष्ट अति कमी होते किंवा अति जास्त होते, ती त्रासाला कारणीभूत होते। त्यामुळं इथे विचार करताना माऊली बोलतात, आहार तरी सेविजे तरी युक्तेचिनी मापे मविजे क्रियाजात आचरिजे ते याची स्थिती। क्रियाजात सुद्धा अगदी व्यवस्थित असली पाहिजे। क्रियाजात शब्दाचा अर्थ आपला रोजचा विहार जो आहे, लोकांच्या मध्ये मिसळणं, बोलणं, वागणं, कपड्यांची परिधानता, या सगळ्या गोष्टीमध्ये युक्त असणं फार गरजेचं आहे। त्याला युक्त चेष्टस्य शब्द वापरलेला आहे। त्यामुळं या 349 नंबरच्या ओळीमध्ये आपण योग साधनेमध्ये जी येणारी योग साधना शब्दाचा अर्थ आपल्यासाठी घ्यायचा। आपण योग काय करत बसत नाही किंवा प्राणायाम याच्याद्वारे मुक्तीचा विचार केला जात नाही। आपण असा विचार करताना लक्षात घेतला पाहिजे की त्यामधली जी विघ्न आहेत ती
नामस्मरणातली किंवा काय म्हणतो आपण त्याला ध्यानातली तीच प्रतिबंध जे आहे त्या प्रतिबंधाचा विचार अतिश्रम, अति आहार, अति बडबड, जनसंग, विषयासक्ती, दुर्जनांची संगती या सगळ्या 5 गोष्टीचा विचार आपल्या चिंतनामध्ये मागच्या वेळा आपण केलेला होता. भागवत सुद्धा सांगतं की पथ्यम हितम मितम असा आहार असला पाहिजे. तुकाराम महाराज ते सहज बोलून जातात. तुका म्हणे चवी आले जे काम मिश्रित विठ्ठले. सगळ्यात सोपा मार्ग तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की ज्यामध्ये विठ्ठल मिक्स केलेला आहे, ज्यामध्ये विठ्ठल गृहीत धरून जे सेवन केलं जातं, जे आचरण केलं जातं ते योग्य असतं. जे करत असताना विठ्ठलाच्या स्मरणामध्ये केलं जातं ते सगळं व्यवस्थित असतं, ते युक्त असतं. हे थोडक्यात तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. तुका म्हणे चवी आले, याने अन्नाचा विचार केलाय. चव कशाला चव येते? जे काम मिश्रित विठ्ठले, जे भगवंताचं नामानं, भगवंताच्या स्मरणानं जे मिश्र झालेलं आहे आणि भगवत ईश्वरार्पण बुद्धीनं जी कर्म केली जातात ते कर्म आचरण युक्त चेष्टस्य कर्मसु. शब्द वापरायला काय हरकत नाही. युक्त चेष्टस्य कर्मसु कोणतं? तर भगवंत अर्पण बुद्धीनं जे केलेलं कर्म असतं ते. भगवंताच्या नामस्मरणात केलेलं सगळं कार्य हे. राम म्हणे ग्रासोग्रासी तो जेविला उपवासी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. म्हणजे राम म्हणत जेवला तरी उपवासाचं फळ प्राप्त होतं. आणि आपण बरेच वेळा उपवास करतो पण राम म्हणत नाही. खरं बंधन कुठं आहे बघा. आपण काय सेवन करायला लागलोय, भात भाकरी कोणती खातोय, नाहीतर आणखीन काय खातोय, यापेक्षा आपण ते खाताना त्याच्या स्मरणात खातो का, हा मुद्दा त्यातला फार महत्वाचा आहे. पण जेव्हा आपण त्याच्या स्मरणात कार्य करायला लागू तेव्हा ती कार्य सत्कर्मामध्ये जातात, ईश्वर अर्पण होतात. म्हणून वाघभट्टाचं सुद्धा एक उदाहरण दिलेलं आहे. प्रसिद्ध जो होऊन गेले वैद्य वाघभट, तर त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या वाघभटांचं म्हणे ते झाडाखाली बसले होते. आणि झाडाखाली बसल्यानंतर आपली आरोग्याची देवता ज्याला धन्वंतरी म्हटली जाते, त्या धन्वंतरीनं म्हणे वाघभटांची परीक्षा घेतली. खरंच ही त्या औषधामधले खरंच ज्ञानी झालेत की नाही ते परीक्षा घेण्यासाठी झाडावरून काहीतरी पक्ष्यांचा आवाज त्यांना झाडाखाली बसल्यानंतर ऐकायला. कोरुख 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 असा आवाज आला. कोरुख शब्दाचा अर्थ आहे, कोरुख म्हणजे निरोगी कोण, निरोगी कोण, कोण निरोगी आहे, असं 3 वेळा त्यांना प्रश्न विचारल्यावर जणू काय त्यांची ती परीक्षाच होती. त्यांनी उत्तर दिलं. हितभूक, मितभूक, शाकभूक, त्यांनी 3 प्रकारे उत्तर दिलं. वरती आपण त्याचा विचार केलेला आहे. काय म्हणतात ते? हितभूक. हितभूक म्हणजे खाणारा, जो आपल्या शरीराच्या आणि मानसिक स्थैर्य चांगलं राहावं यासाठी जे खातो तो हितभूक. मितभूक म्हणजे जेवढं शरीराला योग्य आहे, मापक आहे तेवढा खाणारा मितभूक. आणि शाकभूक आहे ना, शाकभूक म्हणजे पालेभाज्या खाणारा जो आहे तो काय आहे की योग्य आहार घेणारा आहे. म्हणून ते म्हटले जर या 3 प्रकारे जो घेत असेल तो निरोगी आहे. हितभूक आहे, मितभूक आहे आणि शाकभूक आहे. म्हणजे हितकर म्हणजे पचनाच्या आरोग्याच्या दृष्टीनं मी खातोय का, ज्यामुळं माझ्या मनामध्ये क्षोभ निर्माण होतील असा माझा आहार आहे का. दुसरी गोष्ट मितभूक म्हणजे मी योग्य प्रमाण वापरलंय का. इथं माऊली म्हणतात ना, युक्तीची मापे मविजे, योग्य प्रमाणात केलं आहे का. आणि पालेभाज्या आणि कच्चा आहार मी खातोय का. या 3 गोष्टीला फार महत्व आहे. ज्याने ह्या 3 गोष्टीचा विचार केला त्याला वाघभट म्हणतात की तो निरोगी आहे. धन्वंतरी देवीला त्यांनी उत्तर दिलं आणि त्या प्रसन्न झाल्या, त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर त्यांनी खूप काही आहारावरती आणि औषधावरचा विचार वाघभटांनी केलेला शास्त्रात वर्णन केलेलं आहे. तर हे वर्णन कशाबद्दल आपण घ्यायचं तर आपलं खाणं, आपलं जगणं जे आहे ते नियमात असावं, प्रमाणबद्ध असावं. ते अति कमी असू नये किंवा अति जास्त एखादी क्रिया आपल्याकडून होऊ नये, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आता 350 नंबरच्या ओवीचा आपण विचार करूया. बोलण्याच्या बाबतीमध्ये आहे बघा. मितला बोली बोलीजे, मितलिया पावली चालीजे, निद्रेही मानो दिजे अवसरे एके. जे वर्णवरती केले ना, युक्त स्वप्नावबोधश्य, त्या शब्दाचा अर्थ या ओवीमध्ये माऊली सांगतात. मितला बोली बोलीजे, जे बोलायचं आहे ना
जे सांगायचं आहे ना मोजक्या शब्दात सांगावं. एखाद्या व्यक्तीनं इतकं त्याला मोठा पल्हाळ लावत असतात आणि त्या पल्हाळामुळं शिपूट जोडल्यासारखं बोलत बोलत बडबडायची सवय खूप लोकांना असते. माऊली बरोबर शास्त्रात सांगतात की कसं बोलावं, तर मितला बोली बोलीजे, अगदी मोजकं बोलावं. जेवढं लोकांना समोरच्या सांगायला आहे, आपलं जे मनोगत आहे ते लोकांना कळेपर्यंत इतक्या कमी शब्दात संक्षिप्त भाषेत सांगावं. आजपर्यंतची आपली सगळी शास्त्र जर बघितली संक्षिप्त भाषेमध्ये आहेत, सूत्रबद्ध आहे. भगवद्गीता सूत्रबद्ध आहे, ज्ञानेश्वरी सूत्रबद्ध आहे. जर मोठ्या वर्णनानं करायचं असतं नाही, त्याला पाल्हाळ लावायचं असतं तर फार मोठे ग्रंथ झाले असते. एक छोटंसं 83-84 सूत्रांचं नारद भक्ती सूत्र आहे. केवढं किती छोटं आहे बघा. पण जर ते एक सूत्र जर दुसऱ्यांना समजलं समजा, तर त्याचा विस्तार त्याच्या डोक्यामध्ये पुष्कळ होऊ शकतो. पण सांगताना कसं नारदांनी सांगितलं, अगदी एका शब्दामध्ये. म्हणजे एका शब्दामध्ये सांगणं आणि त्याचा आशय खूप असणं ही बोलायची एक खुबी आहे, युक्ती आहे, की ज्याला जमली त्याला माऊली बोलतात मितला बोली बोलीजे. जी सांगायचं आहे ते मोजक्या शब्दात सांगावं. मितलिया पाऊली चालीजे, इतकं चालावं की पाय थकणार नाहीत. आणि निद्रे मानुदेची अवसरे एके, योग्य वेळी झोपेला पण आपण त्याला अवसर म्हणजे वेळ दिला पाहिजे. अवसर म्हणजे योग्य तो न्याय दिला पाहिजे. झोप घेणारच नाही, मी अमुक माझी पथ्य आहेत, मी खाणारच नाही, हे एक आहे. आणि चालणं सुद्धा काही लोक चालण्यासाठी व्यायामासाठी म्हणून चालतात, तर इतके चालतात की थकून जातात. हे असलं थकणं सुद्धा अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून म्हणलेलं आहे आवश्यक ते बोलावं. आणि आवश्यक बोलण्यामुळं दुसऱ्याची निंदा कमी होते, दुसऱ्याची प्रशंसा कमी होते. म्हणून महात्मे सांगतात कुणाची प्रशंसाही करू नये आणि कुणाची निंदाही करू नये. प्रशंसा करण्या इतके लोकांची मनोवृत्ती नसते. कारण आत्ताच्या ज्या कृतीबद्दल त्याची मी प्रशंसा केली ती कृती तशीच त्याच्या आयुष्यामध्ये राहील असं सांगता येत नाही. कदाचित पुढच्या टप्प्यामध्ये तो दुसरं काहीतरी चुकीचं करून बसेल. मग गेलेली प्रशंसा चुकीची होती का नाही? होती. आज मी एखाद्या व्यक्तीची निंदा करतो, त्याच्या चुकीच्या किंवा दोषावर बोट ठेवतो, पण आत्ता केलेली चुकी ही तो पुढे करेलच असं म्हणता येत नाही. पुढे तो सुधरेल सुद्धा. मग आत्ता निंदा केलेली चुकीची होती की नाही? होती. एखाद्या व्यक्तीबद्दल ज्यावेळी आपण बोलतो ते ठामपणे बोलता येत नाही, ही व्यक्ती अशी अशी आहे, चांगली म्हणा नाही तर वाईट म्हणा. प्रशंसा केली तर ती चुकीची आहे. देवाची सुद्धा प्रशंसा करून आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघूया, स्तुती ती तुझी निंदा, वर्णनच केलंय. आणि स्तुतीजोगा तू नवेशी गोविंदा वर्णन करतात की या शब्दाला अर्थच काय राहत नाही. शब्दानं जेव्हा एखाद्याची निंदा केली जाते किंवा शब्दानं स्तुती केली जाते, त्याला कारण आहे आपल्या तोंडाची बडबड. आपण जर बोलायचं कमी केलं ना तर खूप वेळा आपली तरी एनर्जी कमी होईलच, जातेच, खर्च होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की कुणाच्या तरी आपल्या तोंडातून होणारी जी अवास्तव अशी स्तुती आहे, अवास्तव अशी निंदा आहे, त्या निंदेला काय अर्थच राहत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीकडे बघितलं की आपण बोलायला आणि बडबडायला चालू करतो, हे बडबडणं आपल्या हिताचं नसतं. ज्याच्याबद्दल आपण बोलतोय त्याला काय किंमत नाही, त्याला माहीत पण नसते ज्याच्याबद्दल आपण बोलत असतो. पण आपण खराब होतोय ना, आपली वाणी खराब होते, आपले विचार खराब होतात. जर निंदा करायला लागलो तर त्याच गोष्टी माझ्यात घुसायला लागतात. प्रशंसा करायला लागलो तर त्या प्रशंसेमुळे मलाच कमीपणा वाटायला लागतो, की त्याची प्रशंसा करतो याचा अर्थ मी कमी आहे असं वाटायला लागतं. म्हणून आवश्यक ते बोलणं की ज्यामुळं कुणाची निंदा होणार नाही, बदनामी होणार नाही, चाडी होणार नाही आणि प्रशंसा होणार नाही. या 2-4 गोष्टीचा विचार करावा. काही वेळा चाडी सांगायच्या निमित्तानं आपण बोलतो, काही वेळा निंदा सांगायच्या उद्देशानं आपण बोलतो आणि बदनामी करण्याच्या उद्देशानं बोलत असतो. आणि काहींना त्यामध्ये आसुरी आनंद मिळत असतो. हे जे टाळता आलं तर न बोलता सुद्धा राहू नये. काही माणसं इतकी मौनात आणि घुमिये स्वभावाचे असतात तर बोललं तरी बोलत नाही. ह्याला सुद्धा निषेध केलेला आहे. मितलिया बोली बोली जे म्हणले, बोला म्हटलंय, फक्त बोलताना मितलं असायला पाहिजे. मितलं म्हणजे परिमित असलं पाहिजे, की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शब्दाचे, काही वेळा शब्दांची जीभ घसरते बोलताना. ही जीभ घसरण्याचं कारण आहे विचार करून बोलावं, हा मुद्दा त्यातला आहे. नाहीतर
बोलल्याचा विचार करावा लागतो. मग नंतर मी असं कशाला बोललो असं वाटायला लागतंय. त्याच्यापेक्षा अगोदर विचार करून शब्द टाकले असते तर तेवढा सावधपणा आपण बोलताना ठेवला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा अशा आपल्या बोलण्यातले गैरसमजसुद्धा बाहेर पसरवले जातात. मग इतकं बोलण्यापेक्षा मोजकं आहे तेवढंच बोलावं. बोलायची गरज नसेल तर गप्प बसावं. ह्याला मितला बोली बोलीचे म्हणतात. मितला चाली चालीचे. म्हणजे कुठंतरी भरकडत उगत फिरत बसण्यात काय अर्थ आहे? चालायचं चालायचं चालायचं. चालणं शब्दाचा अर्थ विहार आहे. आपलं जे वागणं बोलणं आहे सुद्धा भरकटल्यासारखं होऊ नये. आणि अति झोप आहे किंवा अति जागरण आहे हे टाळा. काही वेळा अति जागरण करणारी मंडळी आहेत आणि अति झोप येणारी मंडळ आहे. दोन्हीचाही शास्त्रानं निषेध केलेला आहे. आता यामध्ये मध्यभाग जो आहे तो मध्यभाग ज्याचं त्यानं ठरवावा. वयोमानानुसार झोपेच्या वेळा बदलतात. हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. वयात काय, वयात आपल्या कुठल्या वयात आपण आहोत. अतिवृद्ध माणसाला झोप इतकीचा होत मिळत पण नाही, लागत पण नाही. आणि खमजा लागली तर ते घेऊ पण शकतात, कारण वृद्धच झालेले असतात. ते लहान बाळ छोटे असतात, त्यांना खूप झोप लागते, त्या वेळात लागतेच. पण तोच नियम जर तरुण लोकांनी जर आपल्याला लावून बघायचं म्हटलं तर चुकीचं होणार आहे. त्यामुळे काय करावं, तर वयोमानानुसार काय ते आपल्याला समजणं, झोप किंवा बोलणं हे ठरवावं. काही ना फुकटची सल्ले द्यायची, बसायचं रे सल्ले द्यायची सवय असते. असं करावं तसं करावं. वास्तविक काय आपल्या सल्ल्यानं आणि आपल्या उपदेशानं काय होत नाही. आपलाच आपल्याला उपदेश केलेला बरा. कारण आपणच आपली सोडवणूक करायची आहे. मागच्या एका श्लोकामध्ये आपण बघितलेलं आहे, आपणच आपले शत्रू असतोय, आपणच आपले मित्र असतोय. जगाला काही हे किती काय सल्ले द्यावं तर विचारल्यावर द्यावं. विचारल्यावर मार्गदर्शन करावं. स्वतःला उगीच गुरुस्थानी समजून आणि दुसऱ्यांना शिष्य समजून सल्ले देण्यामुळं आपला घात आहे, त्यांचा नाही. बरं काय, आपण स्वतःला गुरु समजणं हे आपला घात आहे. त्याने आम्हाला कुणी आम्हाला कोणतरी समजत असेल आपल्याला तर तो त्यांचा प्रश्न आहे. तो त्यामुळं माझं काही बिघडत नाही त्याने कुणी गुरु म्हटल्यामुळं. पण मी स्वतःला गुरु म्हटल्यामुळं माझं बिघडू शकते मात्र. त्यामुळे सतत शिष्याच्या भूमिकेमध्ये आपण राहिलो ना तर आपलं खूप भलं होतं. दुसऱ्यांकडून मला शिकायचं आहे अशी भूमिका सतत घ्यावी. त्यामुळे या बडबडीला, फुकटच्या सल्ल्याला, बदनामी करण्याला, निंदा करण्याला, प्रशंसा करण्याला काहीतरी लगाम बसते. आणि प्रशंसा करणारे लोक बहुतेक वेळा, अनेक वेळा 99% खोटी प्रस्तुती करत असतात. 99%. कारण ती तोंडाव केली जाते म्हणून 99% स्तुती केली जाते. त्यामुळे स्तुती करायची असेल तर ती स्तुती कुणाची करावी, तर भगवंतांची आणि संतांची करावी. वाहनावे ऐकावे त्याची सदा. कोण? संत. ते आत्मज्ञानी चौकडी संतची माझी रूपडी. त्यांच्या ठिकाणी आपली दृष्टी असावी आणि त्या दृष्टीचा विचार म्हणजे त्यांची स्तुती करावी. भगवंताच्या स्तुतीमध्ये रममान असावं आणि दुसरी गोष्ट संतांच्या स्तुतीमध्ये असावं. एक गोष्ट झाली स्तुतीची म्हणजे प्रशंसेची. आणि निंदा करायला सगळ्यात जवळची चांगली व्यक्ती कोण असेल? आपण स्वतः. सगळ्यात चांगली आणि ज्यांच्यामुळं काही तोटा होणार नाही, फायदाच होईल अशी, ज्या निंदेमुळं फायदा होतोय अशी एक मी निंदा म्हणजे आहे स्वतःची निंदा. स्वतःचे दोष काढत बसणे. म्हणजे कोण काढते सांगा स्वतःचे दोष? प्रत्येकाला स्तुतीच आवडत असते. हे बडबडण्याचे परिणाम आहेत. त्यामुळे अति बडबडण्यामुळे जे होणारे त्रास आहेत त्याबद्दल माऊली बोलतात, मितला बोली बोलीजे, मितलिया पाऊली चालीजे, निद्रेही मानू दिजे अवसरे एके. असं चालत जावं की दृष्टीपुढे आपल्या पायाच्या पुढचं 10 मीटरचं दिसावं एवढंच बघावं. उगाच भीर नजर टाकू, तिकडं बघ तिकडं बघ करत कदाचित आपल्याला कुठंतरी खड्ड्यात पाय पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नको ते दर्शन होण्याची शक्यता असतं. तसं आपल्यासमोर चालताना सुद्धा आपण काय करावं, 10 मीटरचा परिसर आपल्याला दिसावा असंच चालावं. पुढचे 351 नंबरची, जागणे जरी झाले तरी होवावे ते मितले. वरती झोपेचं सांगितलं, झोपेला सुद्धा मान दिला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. झोप जर 5-7 तास नाही घेतली ना तर मग कंटाळा येतो. जरा वय जास्त झालं, 50च्या पुढे गेलं तर आपल्याला 5 तास सुद्धा झोप पुरेशी असते, 6 तास पुरेशी असते. ह्याच्या पलीकडची झोप 50 नंतर लागतच नाही किंवा गरजेची पण नाही. आता एवढी गरजेची नाही म्हटल्यावर अधिकच खाल्लं असेल ना तर अधिक झोपावं लागतं. म्हणून मितला काय म्हटलेलं आहे,
आहार तरी सेविजे युक्तीची मापे, वरती सांगितलं. आता म्हणतात बोलणं तरी असं पाहिजे की ज्या बोलण्यामुळे चुका होऊ नयेत अशा बोलणं पाहिजे. आणि आता म्हणतात का, निद्रा जशी व्यवस्थित आपण घेतो तसे जागरण सुद्धा व्यवस्थित असली पाहिजे. आपल्याला जागरण किती करायचे? आता अलीकडं खूप लोक जागरण करतात, रात्री 2-2 वाजेपर्यंत बसलेले असतात, टी व्ही बघतात, मोबाईलवरल्या गोष्टी बघत असतात. आणि ह्या बघत 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 रात्र किती झालेली असते माहीत पण नसते. आणि सकाळी उठताना मग कितीला, 8ला, 8:30ला, 9ला, 10ला अशी उठणारी मंडळी आहेत. तर यांचं आरोग्य धोक्यात येतं. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं जी आतमध्ये येणारी जी शक्ती असते भगवंताची, त्या शक्तीचा वापर केला जात नाही. म्हणून लवकर उठावं, लवकर झोपावं, हा जो नियम आहे. जागणे जरी झाले तरी होवावे ते मितले, एतुलीने धातू साम्य संचले, असेल सहजे. म्हणजे जे 7 धातू आहेत ना, त्याचं संतुलन साम्य व्यवस्थित झालं पाहिजे. किंवा वात, कफ आणि पित्त आपल्या शरीरामध्ये असतात, याच्यामध्ये विषमता येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अधिक जर जागरण केली तर त्यामध्ये विषमता येऊ शकते. अधिक जर झोप घेतली तर वात, कफ, पित्तामध्ये विषमता येऊ शकते. म्हणून जागणं जरी असलं तर अपरिहार्य असं असेल ते करावे. तरी होवावे ते मितले, ठराविक कालापर्यंत किंवा मर्यादित असलं पाहिजे. इतकंच करावं. काय करायचं ते इतकं करावं की ज्यामुळं एतुलीने धातू साम्य संचले, म्हणजे सप्तधातूचे संतुलन योग्य प्रकारे राहील याची काळजी घ्यावी. म्हणजे कफ, पित्त, मांस, घाम, अस्थि, स्निग्धता, वीर्य यांचं व्यवस्थित संतुलन आपल्या शरीरामध्ये असलं की रोग वाढत नाहीत, काय होत नाहीत, किंवा रोग आपल्याला त्रास देत नाहीत. मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहतं. पण हे जर आपण व्यवस्थित करत असू तर जेवढं घेतलेलं आहे रोजचं खातो तेवढंच घेतलं पाहिजे, रोज झोपतो तेवढंच झोपलं पाहिजे, आणि ज्यावेळी जेवतो त्याचवेळी जेवलं पाहिजे. या काही गोष्टीची जरी बंधनं आपण पाळली तर निश्चित आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्य जे आहे ते आरोग्य लाभू शकतं. ऐसे युक्तीची हाते, जे इंद्रिया ओपीजे भाते, ते संतोषाशी वाढते मनच करी. हा खरा फायदा त्याच्यातला आहे. मनाची संतुष्टता वाढत जाते, समाधान वाढत जातं. कशामुळं? असं कौशल्यपूर्ण युक्तीची हाते, हातोटीने, कौशल्यपूर्ण हातोटीने असं आपण जे इंद्रिया ओपीजे भाते, ओपीजे म्हणजे पुरवायचं, आणि भाते शब्द वापरलेला आहे. भाते शब्दाचा अर्थ आहे खाद्य. त्या इंद्रियांना जे खाद्य पुरवायचं ते कसं असलं पाहिजे? हातोटीनं पुरवलं पाहिजे. तेव्हा काय होईल? मनाची प्रसन्नता, मनाचं समाधान, संतुष्टता हळूहळू वाढत राहील. सगळ्या गोष्टी समाधानानंच करणं गरजेचं आहे. मातेची करी, माते, काही ठिकाणी भाते असा शब्द आहे, काही ठिकाणी माते असा शब्द आहे. ते संतोषाशी वाढते मनची करे. या ठिकाणी असं असलं पाहिजे, आपलं खाद्य पुरवलं पाहिजे इंद्रियांना की ते खाद्य अगदी पुरेसं आणि व्यवस्थित युक्तीनं, हातोटीनं पुरवलं पाहिजे की ज्यामुळं संतुष्टता वाढत राहील. आपल्या सगळ्या जगण्याचा हेतू हा समाधानच असला पाहिजे, कायम लक्षात ठेवायचं. आणि समाधान ते दर्शन, वर्णन आहे अभंग आहे निळोबारायांचा, की ज्यामुळं समाधान लाभतं तेच देवाचं दर्शन आहे. आपण आज समाधानी असलो ना, आपण देव आपल्याला प्रसन्न झालेला आहे असं समजायचं. ज्यावेळी आपण प्रसन्न, आपली मनाची प्रसन्नता असेल ना, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुकाराम बाबा उगीच बोलत नाहीत बरं काय. मन ज्यावेळी प्रसन्न असतं ना त्यावेळी सगळ्या सिद्धी प्राप्त झालेल्या असतात. का? कारण त्याला दुसरं काही नकोच असतं ना. ज्याचं मन संतुष्ट त्याला पावलेलं असतं, समाधानी झालेलं असतं, त्याला दुसऱ्या कशाची गरज नसते. आज आतापर्यंत आपल्या होणाऱ्या ज्या अतिगोष्टी ज्या आहेत ते अप्रसन्नतेनं किंवा असमाधानी मी असल्यामुळं होतं. मला आहे त्यात समाधानच वाटत नाही. माझ्या ताटात वाढलंय तेवढं खावं असं नाही वाटत, दुसऱ्या ताटाकडे बघतो मी. त्यामुळे ह्याचा अर्थ काय? मी समाधानी नाही. खाऊन पोट भरलं तरी समोर एखादी वस्तू दिसली तरी आणि खावावीशी वाटते, याला अर्थ तो समाधान नाही. पोट भरलंय पण मन समाधान नाही ना. इथं म्हणतात
मनाचं समाधान वाढेल असं काहीतरी त्या आहारात असलं पाहिजे. म्हणून इंद्रियांना इथं वर्णन करताना मात्र आता जेवण्या खाण्याचा जो आहाराचा विचार केलेला नाही बरं का. आहार हा शब्द सगळ्या इंद्रियांसाठी असतो. डोळ्याचा आहार वेगळा आहे, कानाचा आहार आहे, सगळ्या इंद्रियांचा आहार आहे. त्या सगळ्या म्हणजे जिभेचा आहार आहे. जिभेची तरी 2 आहार आहेत, एक बोलणं आणि एक चव घेणं, 2 आहार. तर केवढं द्यावं म्हणून सांगितलं, युक्तेचेनी हाते, युक्तिपूर्वक इंद्रियांना आहार वाढावा. वाढतो आपण तो, मग वाढताना सुद्धा कसं वाढावं, त्याला बरोबर तेवढंच द्यावं. लहान बाळांना आपण कसं वाढतो, एकदम ताट भरून त्यांच्या ताटामध्ये वाढतोय का कधी? नाही वाढत. का वाढत नाही सांगा? तर त्याची तेवढी शक्ती नाही. म्हणून आपण तसं जिभेला मर्यादा घालून दिल्या पाहिजे. हातापायांना, डोळ्यांना, कानांना आपण मर्यादा घालायला पाहिजे. त्याला केवढा आहार द्यायचा, एवढा द्यायचा. टी व्ही बघितलास ना तासभर, आता अर्धा पाऊण तास, आता डोळ्याला विश्रांती दे. डोळ्यांचा आहार देऊन झाला, डोळ्यांचा खाऊ झाला. डोळ्यांचा खाऊ काय दिला? मोबाईलची काही स्क्रीनवर पाहिलंच आणि टी व्हीचं स्क्रीन पाहिलंच. किती वेळ झाला? एवढा वेळ झाला. आता त्याचा आहार देऊन झाला. ऐकायचं म्हणजे केवढं ऐकायचं, तर ठराविक वेळा ऐकलं, कानाचा आहार झाला. तसं आपण जेवणाचं सुद्धा आपला पुरेसा आहार आपल्या जिभेला दिला, पोटाला दिला, झालं की त्याचा आहार. म्हणून इंद्रियांना युक्तिपूर्वक इंद्रियांचा आहार वाढावा. आणि बरेच वेळा काही मठामध्ये सुद्धा आपण बघितलं जातं बघा, मोजकच दिलं जातं. संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मठातून खिचडी भात असतो. आता खिचडी भात देण्याचा मुख्य उद्देश काय आहे? पोटात जास्त अन्न जाऊच नाही रात्रीचं. म्हणून रात्रीच्या जेवणामध्ये अगदी मिताहार असतो. आणि ही गोष्ट बरोबरच आहे. कोणतरी म्हणेल की आम्हाला पुरेसा आहार दिला नाही, मग आपण मठामध्ये काही जेवायला जातोय काय? घरी जेवतच असतो, मठामध्ये सोडायला जात असतो. मग मठामध्ये सोडता आलं तर मग राहिलं म्हणायचं, नाहीतर अर्थ उरला काय? काही काही मठामधून राजसहाराची रेलचेल असते. नवीन नवीन आहार केले जातात, जे घरात आपल्याला खायला मिळत नाहीत. असे आहार टेस्ट करण्यासाठी मठामध्ये सुद्धा काही लोक जाऊन राहत असतात. तर ही गोष्ट ही विचार करण्यासारखी आहे. काही काही हा मठ जे आहेत ते 3 स्टार किंवा 5 स्टार सारख्या हॉटेलसारखे झालेले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी वैराग्य वाढावं किंवा आहारावर बंधनं पडावी, तिथंच आहाराबद्दल अधिक आसक्ती निर्माण होण्याची शक्यता काही मठावर असते. काही मठातून वाढताना जसं वाढतात की बरोबर तेवढंच वाढलेलं असतं, कारण तिथं ते सात्विक अन्न असतं. की अशी व्यवस्था आहे, सात्विक लोक आहेत ना, राजसी बनतील अशी व्यवस्था काही मठावर नाही. आता ठीक आहे, मोठेपणा सांगण्यासाठी ठीक आहे की आमच्या मठात असं आहे तसं आहे, या आश्रमात तसं मिळतं, म्हणजे प्रसिद्धी होण्यासाठी ठीक आहे. पण त्या प्रसिद्धीचा हा अर्थ असता कामा नये की तिथं विचार केवढे चालू आहेत किंवा तिथं सात्विकपणा केवढा वाढीस लागलेला आहे, ही सांगण्यासारखी गोष्ट चांगली आहे. इथे हा विचार इथं सांगितलेला आहे. काही काही मठामध्ये आपल्याला सुद्धा अनुभव आला असेल की काही वाढत जातात ना, परत वाढायलाच लवकर येत नाहीत की त्यांना वाटावं बस आता उठावंच. हा मुद्दाम प्रकार सुद्धा केला जातो. कशाबद्दल? झालं ना पुरेसं तेवढं वाढलेलं आहे, किती खाणार आहे आपण? भरपूर खावंसं वाटतं. खायसाठी आपण आलो नाही, अभ्यासासाठी आलो आहे. मग अभ्यास जमायला खाऊन कसा अभ्यास जमेल? म्हणून काही काही मठामध्ये तेवढंच दिलं जातं. याचा अर्थ असा आहे की सात्विक आहार, मोजका आहारामुळं समाधान टिकतं मनाचं. आणि सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट कोणती असेल की समाधान, मनाचं समाधान टिकणं. शरीराचं समाधान हे टिकायचा भाग आहेच, पण त्याबरोबर मनाचं समाधान कसं टिकेल हा महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याच लोकांना वाटतंय नॉनव्हेज न खाणं म्हणजे सात्विक आहार घेणं. किती गैरसमज एक आहे बघा. नॉनव्हेज खात नाहीत, पण त्यांचा आहार जो असतो ना, ज्याला व्हेज आहार म्हणतो, हा व्हेज आहार सुद्धा नॉनव्हेजपेक्षा सुद्धा भयंकर असू शकतो. असे काय? किती तेलकट खायचं, किती ते मसालेदार खायचं. आणि सांगताना आपण सांगतो आम्ही नॉनव्हेज खात नाही, नॉनव्हेज हा तामसी आहार आहे म्हणून आम्ही खात नाही. आणि सात्विक आहार कुठला? अधिक मसाले, अधिक तेल घातलेलं, अधिक तिखट घातलेलं. वर्णन 5व्या अध्यायामध्ये केलेलंच आहे त्याचं. तर याचा विचार जो आहे, हा विचार किंवा 17व्या अध्यायामध्ये फार सुंदर त्याचं वर्णन होता. आपण नंतर बघू की 17व्या अध्यायामध्ये आहाराबद्दलची माहिती खूप दिलेली आहे. एकच गोष्ट समजली पाहिजे, मनाला समाधान वाटलं पाहिजे आणि
हे वाढणारा वाढप्याचा हात ज्याला आपण म्हणतो ना, ते युक्तीचे असावेत. खरा अर्थ तसा आहे हा. युक्तीची हाते इंद्रिया ओपिजे माते, शब्द त्यासाठी वापरलेला आहे की इंद्रियांना खाऊ घालणारा जो माणूस आहे तो विचारानं खाऊ घातलं पाहिजे. म्हणजे मी स्वतः माझ्या इंद्रियांना खाऊ घालताना मोजका आहार दिला पाहिजे, ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. स्वामी स्वरूपानंदांचा एक सुंदर अभंग आहे बरं का. त्यांच्या त्या अभंगाच्या गाथेमध्ये, नको निराहार नको सेवू फार, सदा मिताहार असू द्यावा. किती सुंदर, किती सोप्या भाषेमध्ये स्वामी स्वरूपानंद सांगतात बघा. नको निराहार नको सेवू फार. निराहार म्हणजे काय, अजिबात न खाता राहू नको आणि अति खाऊ नको. नको सेवू फार सदा मितहार असू द्यावा. नको अति झोप नको जागरण, असावे प्रमाण निद्रे माझी. निद्रेला प्रमाण असावं. नको बोलू फार नको धरू मौन, बोलूही नकोस आणि मौनी धरू नकोस. करावे भाषण परिमित, संयमी जीवन बाणता सहज, स्वामी म्हणे तुझ योग सिद्धी. आज आपण जे योगाचाच योगी पुरुषाला योग कसा जमेल तर अशा आहारानं, आणि स्वामी सुद्धा बोलतात ना इथं, तेही म्हणतात योगी सिद्धी जी प्राप्त व्हायची आहे ती या एवढ्या सोप्या आहार विहारानं होऊ शकते. त्यामुळे आपल्या मनाचं समाधान टिकून राहण्यासाठी, ज्यामुळे चित्तामध्ये क्षोभ होणार नाही आणि खाल्लं तो कुठून खाल्लं अशी खंत होणार नाही. हे असं खाल्लं नसतं तर बरं झालं असतं, इतका मला त्रास व्हायला लागला आहे, ही गोष्ट पाळली पाहिजे. कारण जीवनाचं मुख्य ध्येय जे आहे ते आत्मशांती प्राप्त करणं आहे, समाधान प्राप्त करणं आहे. नको त्या भलत्या गोष्टींना काही प्राप्ती दुसऱ्या प्राप्तीचा विचारच करू नये. समाधान प्राप्त झालं काय हा मुद्दा त्यातला आहे. त्यामुळे वर्षोनवर्षे जर आपण पूजा अर्चा सेवा तीर्थयात्रा शास्त्र वाचन किंवा आणखीन भजन पूजन करून जर समाधान मिळत नसेल, किंवा हे खाल्लं ते वापरलं अमुक खाल्लं जरी समाधान नाही, तर त्या खाल्लेल्या आणि वापरलेल्याला काय किंमत राहते सांगा बघू. काहीच किंमत राहत नाही. म्हणून जीवनाचं मुख्य ध्येय ही मोक्षप्राप्ती आहे, समाधान आहे. आणि इथं तरी माऊली म्हणतात ते संतोषाशी वाढते मनची करी. असा आहार जो आहे कौशल्यपूर्ण युक्तीने घेतलेला जो आहे, त्यामुळं आपल्यातलं मनाचं समाधान टिकून राहतं. आणि मन समाधान राहिलं, चित्ती असू द्यावे समाधान, हा जो शब्द जर तुकोबा वापरतात ना, चित्तातलं समाधान पाहिजे. काही उलाढाली करा जावा, जर चित्तातलं समाधान गेलं तर त्या उलाढालीला काहीतरी चुकलंय असं समजायचं. आपण कितीही व्याप करू दे, पण ते व्यापामुळं जर माझं समाधान गेलं असेल तर ते करताना काहीतरी माझी चूक झाली, शास्त्राप्रमाणे नियमाप्रमाणे मी केलं नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ज्याचा आचारात विचारात सोपा मार्ग आहे बघा, ज्याच्या आचारात आणि विचारामध्ये जगाबद्दल प्रेम आहे, जगाबद्दलचं प्रेम, इतराबद्दलचं प्रेम, बस त्या ठिकाणीच भक्ती आहे. म्हणून इतराबद्दलचं विचारात प्रेम पाहिजे आणि आपल्या आचरणात सुद्धा इतराबद्दलचं प्रेम असलं पाहिजे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा साधनेचा अडथळा येत नाही. अनेक जणांचा अनुभव आहे बरं का. हे शास्त्र सांगू दे किंवा नाही सांगू दे, अनुभवाची गोष्ट अशी आहे, ज्यावेळी इतरांच्या बद्दल आपल्या मनामध्ये असूया नसते, मत्सर आणि द्वेष नसतो, त्याच्याबद्दलची ईर्ष्या नसते किंवा त्याच्याबद्दलची सूडबुद्धी नसते, त्यावेळी आपलं मनस्वास्थ्य व्यवस्थित राहतं. साधनेला कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. साधनेत येणारा मुख्य अडथळा कोणता असेल तर प्रत्येक माणसाबद्दल आपल्या मनात येणारे विचार, बाहेरच्या जी माणसं आपल्याला भेटतात, ज्या ज्या घटना दिसतात, त्याच्या मनाबद्दल आपल्या मनामध्ये काहीतरी विचार चालू असतात आणि साधनेत हे आपल्याला अडथळा आणू शकतात. आणि म्हणून तर त्याचा विचार जर केला असेल आपण, जगाबद्दल जर प्रेमच असेल ना, तर सगळी माणसं सुखी राहोत अशी जरी इच्छा असेल तर माझं समाधान कोण बिघडून घेणार सांगा बघू. कसं बिघडेल? याला म्हणायचं कौशल्यपूर्ण जगणं. युक्त चेष्टस्य कर्मसु, हे कौशल्यपूर्ण जगणं म्हणतात. असं जगणं ज्याला कळलं तो समाधानीच असतो, असं वर्णन माऊलीने या 3-4 ओळीमधून युक्त आहार विहार असे या श्लोकावरती केलेलं आहे. आता 18 नंबरच्या श्लोकात आपण चालू करतोय. त्यामध्ये पुढे काय वर्णन केले बघा.
यदा विनियतं चित्तम आत्मनेवावतिष्ठते निस्पृहा सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. आता वर्णन करताना काय म्हणतात बघा, ज्यावेळी विशेष प्रकाराने विनियतम विशेष प्रकाराने नियत आणि एकाग्र झालेलं चित्त आत्म्यामध्ये स्थित असतं. चित्तम आत्मनेवावतिष्ठते. ज्या अवस्थेत योगी काय होतो, सर्व कामापासून सर्व काम्यभ्यो म्हणजे कुठली काय असतील जे दृष्ट अदृष्ट कामापासून विषयापासून निस्पृह होतो. निस्पृह म्हणजे कोणतीही इच्छा नसणे. स्पृह म्हणजे स्पृहा म्हणजे इच्छा असणे आणि निस्पृह म्हणजे इच्छा नसणे. निस्पृह होतो तेव्हा त्या योग्याला समाहित म्हटलं जातं. योगी त्याला योगी म्हणतात. जेव्हा त्याचं चित्त आवरलेलं चित्त, आता चित्त आवरलेलं आहे, ते आवरलेलं चित्त आता काय करावं, आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होतं, आपोआपच होतं. ज्यावेळी ते चित्त समाधानी होतं, ज्यावेळी त्या चित्ताला आणखीन काय मिळवण्याची इच्छा राहत नाही, त्यावेळी खाण्यापिण्याची, बोलण्याची, मागचं सगळं सांगितलंय, झोपेची, जागरणेबद्दलची कुठलीही इच्छा त्याची शिल्लक राहत नाही, कारण त्याने युक्त पद्धतीने केलेलं असतं. त्याचं चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होतं. आणि जेव्हा तो साधक सर्व वासना ज्या आहेत, सर्व काम्यभ्यो, ती सगळ्यात अवघड गोष्ट तीच सांगितलेली आहे. सर्व काम्यभ्यो म्हणजे सर्व वासना सोडून काय होतो, निस्पृह म्हणजे इच्छारहित होतो, निरीच्छ होतो, तेव्हा तो योगी झाला असं म्हणतात. त्याला योगी म्हणायचा. कुणाला, यदा विनियतम नियतम विनियतम चित्तम, जे नियत झालेलं चित्त, संयमी झालेलं चित्त, आत्मनेवातिष्ठते आत्म्यात स्थिर करतो तेव्हा, किंवा निस्पृह होतो आणि सर्व काम्यभ्यो सर्व कामनांचा त्याग करतो किंवा सर्व कामनेबद्दल निरीच्छ होतो, तो इत्युच्यत योगी, त्याला योगी म्हणावा. इतरांना आता योग्यांची लक्षणं सांगितलीत. योगाची म्हणण्यापेक्षा चांगल्या दर्जाचा जो साधक आहे, ज्याला सिद्ध म्हणतात, असा सिद्ध पुरुषाचं हे लक्षण सांगितलेलं आहे. सर्व कामनांचा त्याग. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा याचा प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, जे स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगितलेलं आहे, सुरुवातीचं स्थितप्रज्ञाच्या लक्षणामधला पहिला श्लोक आहे तो दुसऱ्या अध्यायातला. प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता, सगळी मनोगत, सगळ्या कामना ज्यानं त्याचा त्याग केलेला आहे तोच स्थितप्रज्ञ असतो. आणि इथं शब्द काय वापरला, तोच योगी असतो. म्हणजे इच्छा संपतात त्याचवेळी खऱ्या अर्थानं समाधानाला सुरुवात होते. म्हणून सर्व पदार्थापासून निस्पृह होणे, नातीगोती, पदार्थ, वस्तू, घटना, परिस्थिती आणि आपला देह, या सगळ्या बाबतीत निस्पृहता आपली असली पाहिजे. एवढी निस्पृहता येणं एवढी सोपी गोष्ट नाही. एकामेकाला नावं ठेवून आणि आपण शहाणा आहे म्हणून मग आपल्याकडे निस्पृहता येत नाही, आम्ही काय काय सोडलं म्हणून जगाला सांगण्यानं काय अर्थ राहत नाही. तर आपण काय सोडणं नाही सोडलं, ह्याच्यापेक्षा आपण निस्पृह होतो का, आपल्या इच्छा सगळ्या संपत आल्यात का, संपणं इच्छा याच्यापेक्षा कमी झाल्यात का इच्छा, याचा विचार इथं करायला लावणारा हा श्लोक आहे. आणि याच्यामध्ये बोलताना सुद्धा गीता सांगते, विनियत झालेलं असलेलं पाहिजे चित्त. जोपर्यंत चित्त विनियत होत नाही, शब्दाचा अर्थ आहे चित्त शुद्ध होत नाही आणि शांत होत नाही, तोपर्यंत ते आत्म्यात स्थित होत नाही. आत्मनी वा तिष्ठते, तिष्ठते शब्द म्हणजे स्थिर होत नाही. आत्म्यामध्ये स्थिर जर चित्त व्हायचं असेल तर त्याच्या कामना संपायला नकोत का. आणि कामना शब्दाचा अर्थ आहे जगण्याबद्दलचे निरनिराळ्या प्रकारचे हेतू जे असतात ते हेतू. खूप हेतू असतात माणसाच्या, खूप इच्छा असतात, मग इच्छा संपल्या चित्त शुद्ध होत नाही. माझ्या इच्छा संपल्या असं म्हणणारे खूप भेटतील आपल्याला, पण ज्यांच्या संपल्या असा क्वचित विरळा कदाचित भेटणार पण नाही ज्याच्या इच्छा संपलेल्या आहेत. अशा भले भले मोठे पुरुष सुद्धा आहेत, संन्यस्त सुद्धा झालेली मंडळी आहेत, त्यांच्या काही नाही काहीतरी इच्छा असतात. काय म्हणतील, मला काय नको आहे, माझा मठ मोठा व्हावा म्हणतील. बघा, माझी इच्छा आहे ना, मुद्दा हा आहे, माझा शिष्य संप्रदाय वाढावा, इच्छा आहे ना.
ज्यावेळी सगळ्या सर्व काम्यभ्यो, योगिक पुरुष कुणाला म्हणायचा? सर्व कामण्याचा निस्पृहता जिथं आहे त्याला योगी म्हटलेला आहे. गीता फार कठीण बोलते बरं का. आणि ज्ञानेश्वरी वाटतंय आपण वरवरच्या गोष्टी घेतो आणि माझं सगळं झालं म्हणून जाहीर करत असतोय आपण. मी असं मी तसं. 4 माणसं आपल्या भोवती अशी मिळवत आपण येतात की मला चांगलं म्हणणारे, मला मठाधिपती म्हणणारे, मला मोठा प्रवचनकार आणि कीर्तनकार म्हणणारी 4 माणसं आपण खायला देऊन त्यांना खायला घालून सुद्धा ठेवू शकतो आणि त्यांच्याकडून वधवून घेऊ शकतो. तसाच प्रसार करा. आता एखादा महापुरुष कोणतीच मोठमोठी व्यक्ती येणार असेल की त्यांच्या पुढे अगोदर 4 दिवस त्यांचा गाजावाजा किती असतोय. अमुक व्यक्ती येणार आहे, त्याचे पोस्टर, त्याचे बॅनर्स लावले जातात, त्यांचे ते बिल्ले वगैरे काय असतील ते कसली स्टिकर्स असतात ती वाटली जातात लोकांना मोफतमध्ये. कारण काय तर त्या व्यक्तीचा मोठेपणा सिद्ध करण्याची वेगवेगळी साधनं वापरली जातात. अशी साधनं वापरून मोठेपणा प्राप्त होत नाही. तो मनाचा मोठेपणा म्हणजे चित्ताची शुद्धताच असायला पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत शरीराला आपण कितीही वाचवलं आणि चित्तातली मळ घालवली नाही तर शरीर काय करेल सांगा ना. शरीरानं परमार्थ करायचा आहे का? मनानं करायचा आहे. आणि ज्याचं मनच शुद्ध होत नाही त्याचा आत्म्यामध्ये कसं काय तो रमेल सांगा बघू. आत्म्यात कसा स्थिर होईल सांगा. अजून इतक्या कामना शिल्लक असतात. म्हणून आपण उदाहरण घेतलं ना, मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या सुद्धा कामना आहेत की हा एक माझा ग्रंथ तेवढा प्रकाशित व्हावा. कारण तो लोकांना चांगली कामना आहे. कामना चांगली आहे पण कामना आहे ना त्याला गीता कामनाच म्हणते, दुसरं काही बोलत नाही. जोपर्यंत या कामनामधून निस्पृह होत नाही तोपर्यंत तो योगी झालाय म्हणण्याला जागा नसते. आपण याच्यावरचं चिंतन आहे ते पुढच्या चिंतनामध्ये आपण बघणार आहोत. आज आपण काही ओव्यांचा विचार 350 ते 352 पर्यंतच्या ओव्यांचा विचार केलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.